सर्व झाले जॉईन का झाले? सगळे जॉईन झाले का? येस 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 येस, होतात. ओके, सर्वांना आवाज येतो एकदा चॅट बॉक्स मध्ये मला सांगा. ओके. गुड इव्हनिंग सर्वांना. आज आपण एमपीएससी फॉरेस्ट्री काल जो रिझल्ट आला मुख्य परीक्षेचा त्या संदर्भात आपण मुलाखतीसाठी जी लागणारी तयारी होती, कारण की याच्यामध्ये जर पाहिलं तर 48 जागा होत्या 2024ला, याची मेन्स झालेली आहे. मग याच्यामध्ये जे जागा 24च्या आहेत, पण मेन्स जी आहे ती 10 मेला झाली. त्याच्यामधून 2 तुम्हाला ऑप्शनल होते, ते 2 ऑप्शनल तुम्ही ऑप्ट आउट करून त्याच्यामधून आता 108 विद्यार्थी जे आहेत ते क्वालिफाय झालेले आहेत. आणि थोड्याच वेळापूर्वी आयोगाने जे आहे ते नोटिफिकेशन टाकलेलं आहे. 6 तारखेला सर्वांचे इंटरव्ह्यू आहेत. सकाळी 8:30 वाजल्यापासून इंटरव्ह्यू होणार आहेत. एकाच दिवशी सर्व इंटरव्ह्यू आयोगाने अरेंज केलेले आहेत. थोड्या वेळापूर्वीच त्याचंही नोटिफिकेशन जे आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलं. मग याच्यासाठी आपण जो आहे तो कृषी प्रबोधिनीने की विद्यार्थ्यांना गायडन्स भेटावा याच्यासाठी मागच्या वर्षीच्या ज्या टॉपर आहेत सीमा अजित शेख मॅडम, ज्या सध्या गडचिरोलीमध्ये पोस्टिंग आहे त्यांची, आणि त्या 2021 बॅचच्या महिलामध्ये म्हणजे महिला प्रवर्गातून स्टेट टॉपर होत्या. त्यांना इंटरव्ह्यूलाही चांगले मार्क होते आणि दोन्ही पेपर जे होते त्यावेळेस त्यालाही दोन्हीला चांगले मार्क होते. आणि मॅडमने महाराष्ट्रामधून टॉप केलं होतं. त्याबद्दल मॅडमचं पुन्हा एकदा अभिनंदन करूयात आपण सर्व. आणि मी मॅडमकडे हा जो गायडन्स सेशन आहे तो देतो, कारण की आपल्याला 40च मिनिटाचा टाइम सेशन आहे याच्यावरती झूमवरती. त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर सर्व गोष्टी आवरायच्या आहेत. मॅडम पहिल्यांदा तुम्हाला सर्व गोष्टी सांगतील आणि त्यानंतर मग कुणाचे जर काही डाऊट असतील तर ते चॅट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून आपण त्याला अँसर करू शकतो. आणि याची जी रेकॉर्डेड गोष्ट आहे जे सगळं ते तुम्हाला आम्ही युट्यूब चॅनलवरती अवेलेबल करून देणार आहोत. कोणी जर तुमचे मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत ते नक्की पोहोचवा जे इंटरव्ह्यूला तयारी करत आहेत. आणि 2 तारखेला आपण मॉक सेशन ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये 2 पॅनल मेंबर असतील आपल्याकडे. एक डीएफओ मॅम आहेत आशा भोंग मॅडम, ज्या पुणे जिल्ह्याला डीएफओ आहेत सामाजिक वनीकरणाला, आणि दुसरे दत्ता मिसाळ सर आहेत जे एसीएफ आहेत, पुण्यामध्येच आहेत ते पण. ते 2 तारखेला मॉक इंटरव्ह्यूसाठी असतील आपल्याकडे. तर तुम्ही आता जी तयारी लागणार आहे त्याच्यासाठी मॅम जे सांगतील त्या गोष्टी पहा. ते रेकॉर्डेड सेशन जे आहे ते तुम्हाला मी टेलिग्रामला आणि युट्यूबला अवेलेबल करून देईल. मी मॅडमकडे हँडओव्हर करतो. मॅडम. ओके, सगळ्यांना गुड इव्हनिंग माझ्याकडून. आणि खूप शुभेच्छा, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरले आहात यासाठी. कारण असं म्हणतात की फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये जे येतात ते लकी लोक असतात, जे लोक येतात. सो वेलकम टू फॉरेस्ट डिपार्टमेंट फर्स्ट ऑफ ऑल. म्हणजे एकच पायरी राहिली आहे तुमच्या आता इथं डिपार्टमेंटमध्ये येण्यासाठी. सो वेलकम ऑल आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर अपेअरिंग इन इंटरव्ह्यू ऑफ फॉरेस्ट सर्व्हिसेस. सो मी सर्वात आधी माझं इंट्रोडक्शन शॉर्ट मध्ये करून देते. माझं नाव सीमा शेख. मी 2021 च्या बॅच मध्ये मुलींमधून पहिली आली, जसं की सरांनी सांगितलंय. पण आणि मी ऍक्च्युली ही जी एक्झाम आहे ती 2 वेळा दिलेली आहे. 2019 मध्ये पण आणि 2021 म्हणजे त्याच्यानंतरची 2 वेळा इंटरव्ह्यू देण्याचा माझा अनुभव आहे. सो मला जास्त अनुभव नसेल तर जेवढा काय आहे तो पुरेसा आहे असं मला वाटतंय. सो मी सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. सर मगाशी गडचिरोली बोलले, पण ठीक आहे, मी त्यांना सांगितलं नव्हतं त्याविषयी. सो सध्या मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोदा रेंज येथे अटॅच आहे. सध्या माझं प्रोबेशन पिरियड सुरू आहे. आणि मी मूळची बीड जिल्ह्यातील आहे. सो आजचं माझं म्हणजे जे आपण शॉर्ट मध्ये डिस्कशन करणार आहोत फॉरेस्ट इंटरव्ह्यू बद्दल. सो ते मी जरा एक शॉर्ट मध्ये सांगते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 गोष्टी असतात. एक असतं प्रोफाईल वर काम करणं, आणि दुसरी गोष्ट असते की जे फॉरेस्ट रिलेटेड क्वेश्चन असतात ते कसे टॅकल करायचे ते आपल्याला करावं लागतं. सो जे पॅनल मेंबर असतात ते 2 असतात, 2 किंवा 3 असतात, म्हणजे मॅक्सिमम 3 आणि मिनिमम 2 असे असतात. सो एक जे पॅनल मेंबर हेड मेंबर असतो ते जनरली क्वेश्चन हे आपल्या प्रोफाईलवर फोकस असतो त्यांचं. म्हणजे आपण कुठून आहात, आपलं बॅकग्राऊंड काय आहे, आणि आपलं एक ओव्हरऑल आपलं आयुष्याकडे बघण्याचं कसं दृष्टिकोन आहे त्याविषयी सर विचारत असतात बरेच क्वेश्चन. आणि जे दुसरे एक पॅनल मेंबर असतात ते असतात IFS ऑफिसर, म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसचे UPSC थ्रू आलेले ऑफिसर असतात ते. आणि ते मोस्टली फोकस करतात फॉरेस्ट रिलेटेड क्वेश्चन्सवर. आणि म्हणजे तुम्हाला RFO आणि हे आता ही जी इंटरव्ह्यू होणार आहे ती 2 पदासाठी होणार आहे, ACF आणि RFO. हे 2 पद जे
महाराष्ट्र सर्व्हिसेस म्हणजे स्टेट सर्व्हिसेस मधून भरले जातात आणि जे डीसीएफ असतात ते युपीएससी थ्रू भरले जातात. सो हे दोन पदासाठी जे काही बेसिक क्वेश्चन असो किंवा फॉरेस्ट रिलेटेड सगळे ओव्हरऑल क्वेश्चन विचारण्याचं काम ते आयपीएस ऑफिसर करतात, डिसाईड करतात. सो मी माझा अनुभव सांगते की म्हणजे मी कसा इंटरव्ह्यू साठी तयारी केली. तर 2021ला म्हणजे 2021ची फक्त ऍड होती, पण आम्ही प्रत्यक्षात इंटरव्ह्यू 2023ला दिलाय आणि 23लाच आमचा रिझल्ट आलाय आणि ट्रेनिंग संपली आमची यावर्षी आणि यावर्षीच आमचं प्रोबेशन सुरू झालंय. सो आम्ही 2023 मध्ये एक जण म्हणजे जसं मेन्सचा रिझल्ट आला त्याच्यानंतर आम्ही एक ग्रुप क्रिएट केला होता. तो फॉरेस्ट सर्व्हिसेस इंटरव्ह्यूचा आता पण तो ग्रुप आहे. सो आम्ही इनिशिएटिव्ह म्हणून सुरू केला होता आणि जवळपास महाराष्ट्राचे खूप म्हणजे जवळपास सगळेच ऍस्पिरंट पोलीस सेवेचे सगळे त्यात जोडले गेले होते आणि आम्ही रोज डिस्कशन करायचो रात्री. आता तुम्हाला तर वेळ असेल तर तुम्ही पण असं करा. मला आताच कळालं की तुम्ही 108 जण आहात इंटरव्ह्यू साठी. सो तुम्ही एक छान ग्रुप आणि तोच ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्यू करा. त्याच ग्रुपमध्ये बऱ्याच गोष्टी आहे, आमच्या स्क्रिप्ट आहे ऑलरेडी, म्हणजे आधीच्या इंटरव्ह्यू दिलेल्या स्क्रिप्ट त्यामध्ये सगळ्या ऑलरेडी आहे. आमच्या रेकॉर्डिंग पण आहेत, आम्ही रेकॉर्डिंग पण करत होतो त्यावेळेस आणि खूप चांगलं असं डिस्कशन असायचं आमचं. सो डिस्कशन मोस्टली फोकस असायचं आमचं दिवसभर. आता आम्ही मेन्स म्हणजे मेन्स झाल्यामुळे आम्ही फक्त इंटरव्ह्यूवर फोकस केला होता आणि त्यामध्ये पण आता माझी तर अशी ग्रुप होते की समजा प्रोफाईल सगळ्यात आधी मी प्रोफाईलवर फोकस केला होता आणि तुम्ही पण मला वाटते मोस्टली प्रोफाईलवर सगळ्यात जास्त. आय थिंक मला तर वाटते की तुम्ही 60 to 70% फोकस हा तुमचा प्रोफाईलवर असायला हवा आणि बाकीचे जे 30 किंवा 40% असेल ते फॉरेस्ट रिलेटेड किंवा करंट रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात त्यांच्यावर तुमचा फोकस हवा. सो मी त्यावेळेस माझ्या प्रोफाईलवर म्हणजे मी काही जास्त वेगळी अशी तयारी नाही केली. त्यासाठी मी एक छान ग्रुप म्हणजे जे लोक जोडले, जसं की प्रोफाईलवर फोकस करण्यासाठी मी बीड जिल्ह्याचे असल्यामुळे मग एक बीड जिल्ह्याचा एक ग्रुप होता माझा. माझी हॉबी सिंगिंग असल्यामुळे सिंगिंगचा माझा एक ग्रुप होता आणि माझं ग्रॅज्युएशन बीएससी केमिस्ट्री असल्यामुळे तो पण माझा एक ग्रुप होता. सो अशी तयारी मी असे म्हणजे मित्रमैत्रिणी जोडून एकमेकांशी एकमेकांशी कनेक्ट राहून आणि अशा प्रकारे मी तयारी केली. एकटी राहून नाही केली मी तयारी, सगळ्यांनी मिळून जी मजा येते म्हणजे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायला ती काही वेगळीच असते आणि मला असं वाटतं की ही प्रिपरेशन म्हणजे एक एन्जॉयच असतो इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करणं आणि एक बर्डन म्हणून बिलकुल घेऊ नका या इंटरव्ह्यूला. एक खूप मजा म्हणून म्हणजे इन द सेन्स व्हेरी कॅज्युअल, डोंट टेक इट व्हेरी कॅज्युअली ऑल्सो अँड डोंट मेक इट व्हेरी बिग ऑल्सो. सो जस्ट एक नॉर्मल राहून तयारी करू शकतो आपण आणि इझिली करू शकतो. आणि याच्यात एक महत्वाची गोष्ट असं पण आहे की आपल्याला असं वाटतं की इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे मेन्स मध्ये जास्त लीड आहे तर मग आपलं तर फिक्स आहे बाबा, आपण तर मन होणारच आहे बाबा आपलं तर असं फिक्स आहे, मग आपल्याला काही गरज नाही इंटरव्ह्यूच्या जास्त मार्क्सची असं काय. असं नसतं. मी असं पण पाहिलंय की ज्यांना जे काठावर होते ना मेन्स मध्ये, ज्यांना काठावर मार्क्स होते ते लोक पण इंटरव्ह्यू किंवा इंटरव्ह्यूमुळे ते लोक इन झालेले रिझल्ट मध्ये आणि ज्यांना खूप चांगली लीड असून पण काही लोक हे किंवा इंटरव्ह्यूच्या कमी मार्क्समुळे ते रिझल्टच्या बाहेर पडलेले. सो हे तुम्हाला दर्शवते की हे किती महत्वाचं आहे इंटरव्ह्यू. म्हणजे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हे खूप महत्वाचं आहे, पण त्याला मोठं नाही बनवायचं आपल्याला. कारण आपण मोठं बनवायला जातो आणि बर्डन मध्ये आपण काही पण उत्तरं देऊन येतो आणि अक्षरशः काही पण म्हणजे आपण खूप जास्त मी बघितलंय म्हणजे माझे अनुभव आहे की माझ्यासोबतचे जे होते ते अक्षरशः घाम आलेला आहे त्यांना आणि बाहेर येताना ते घाम पुसून येत होते, म्हणजे अक्षरशः अशी पण हालत होते. म्हणून हे का होते तर आपण खूप मोठं बनवतो इंटरव्ह्यूला, काही गरज नाही आपल्याला मोठं बनवण्याची. मग आपण एक नॉर्मल राहून एक मस्त एन्जॉय करून आणि एक ते म्हणतात ना जर्नीचा एक खूप चांगला आनंद घेतला पाहिजे. ते करायला पाहिजे तुम्ही, कारण ही जर्नी वापस नाही येणार. तुमचं सिलेक्शन झाल्यावर आता तुम्हाला जर कंटिन्यू करायची असेल ही सर्व्हिस फॉरेस्ट सर्व्हिस तर तुम्हाला हा इंटरव्ह्यू परत नाही द्यायचा आहे. म्हणून तुम्ही ही जर्नी एन्जॉय करा. मग एन्जॉय तुम्ही कसं करणार तर मस्त आता सगळ्यात आधी प्रोफाईलवर फोकस करायचं, ठीक आहे ते तुम्ही करून घ्याल म्हणजे बाकीचे पण तुम्हाला त्याविषयी चांगला गायडन्स करा. आता मी आरएफओ असल्यामुळे मी तुम्हाला करायची किंवा त्याविषयी तुम्ही कसं तयारी करायला हवी जी मी केली होती त्याविषयी सांगते थोडक्यात. तर फॉरेस्ट सगळ्यात आधी आता
स्पेसिफिकली आयोगाचा जो म्हणजे पॅनल मेंबरचा जो कल असतो तो असा असतो की बाबा आता प्रोफाईलमध्ये पण ते फॉरेस्ट आणतात, असं पण होतं. प्रोफाईलमध्ये कसं आणतात, तर तुमचा जिल्हा कुठला, त्या जिल्ह्यामध्ये इथेच वने का आहे, या पर्टिक्युलर एरियामध्येच वन का आहे, या एरियामध्ये का नाहीये, मग ह्याचं रिझन काय आहे, मग हे असले क्वेश्चन पण ते तिथे टाकतात. म्हणून तुमच्या जिल्ह्याचा प्रॉपर अभ्यास तुमचा पाहिजे. प्रॉपर अभ्यास म्हणजे काय, तर फक्त तिथले तालुके हे सगळं नव्हे, तर तुम्हाला तिथलं वनक्षेत्र, मग एरिया, मग ते पर्सेंटेज मध्ये किती आहे, मग कोणत्या तालुक्यात जास्त आहे, कोणत्या तालुक्यात कमी आहे तर का आहे, मग तिथले मग तुमच्या जिल्ह्यामध्ये रेंजेस किती आहे, मग तुमचे डीएफओ सर कोण आहेत, मग तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढे तालुके तर एवढेच रेंजेस का आहे, मग असे मग तुमचं सर्कल कुठला आहे, झोन कुठला आहे, म्हणजे सर्कलवर स्पेशली फोकस असतो. तुमचं डिव्हिजन कुठलं, सर्कल कुठलं, मग हे तुम्हाला माहितच आहे, म्हणजे बेसिक माहिती तुम्हाला माहित हवी तुमच्या एरियाबद्दल. हे कशा संबंधित, तर वन विभागाशी संबंधित प्रॉपर. कारण हा इंटरव्ह्यू सगळा भोवती फिरतो तो फक्त वन विभागासंबंधित. कारण तुम्ही भविष्याचे आरएफओ आणि एसएफ आहात, तुम्हाला ही माहिती प्रॉपर म्हणजे बेसिक माहिती तुम्हाला माहित हवी याविषयी. सो म्हणून तुम्ही हे तर आहे. बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला कुठून पण भेटून जातील. म्हणजे जे जुन्या स्क्रिप्ट आहे त्यामध्ये तुम्हाला बरेच क्वेश्चन भेटतील की बाबा असंच तसं. पण मला एक खूप महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही फॅक्च्युअल गोष्टीवर बिलकुल फोकस करू नका. म्हणजे हेच कसं कसं, हे किती पर्सेंटेज किंवा वेटलँड काय, ठीक आहे ते तुम्ही बेसिक तर एक बॅक ऑफ द माइंड राहू द्या की बाबा हा असं असं आहे, एवढे एवढे आहे. पण त्यावर रट्टा मारायची किंवा त्याला खूप मोठं बनवायची किंवा ते पाठच हवं असं काही नाही. कारण तुम्हाला माहित आहे का, म्हणजे मला असं वाटतं की आयोग जो आहे ना, हे क्वेश्चन फक्त आपल्या कॉन्फिडन्ससाठी विचारतो. आणि ते पॅनल मेंबरला पण माहिती आहे की हे लोक मेन्स देऊन आले, म्हणजे आता तुम्ही तर लोक सब्जेक्टिव्हची मेन्स देऊन आले, म्हणजे नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अभ्यास केला असं मी गृहीत धरते. कारण मी जी परीक्षा दिलेली आहे ती ऑब्जेक्टिव्ह होती आणि तुम्ही जे देऊन आला आहात ते सब्जेक्टिव्ह आहे, ती रिटर्न आहे. त्याविषयी तुम्ही सारासार विचार करून आन्सर लिहून आलेला आहात. तर नक्कीच तुम्ही ते खूप तुमचा जो हॉलिस्टिक अप्रोच असेल ते तुम्ही वापरून ते आन्सर दिलेले आहेत. सो मला एक सांगूशी वाटते की फॅक्च्युअल गोष्टीवर बिलकुल जास्त फोकस नका करू. तुमचे ओपिनियन काय आहे, तुमचा आता समजा ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारण्याचा कल जास्त दिसतोय म्हणजे आयोगाचा मला तरी. तर तुमचे ओपिनियन खूप महत्वाचे आहेत. आपण फॅक्च्युअल गोष्टीला टाळू शकतो. आपण म्हणू शकतो सॉरी सर, मला या क्वेश्चन बद्दल जास्त माहित नाहीये, मी माहित करून घेईन. सॉरी सर, मला हा क्वेश्चनचा आन्सर येत नाही, मी त्याविषयी वाचून घेईन, असं आपण म्हणू शकतो. हे फॅक्च्युअल गोष्टीबद्दल. पण जर त्यांनी ओपिनियन विचारलं की बाबा सांगा बरं कन्झर्वेशनची गरजच काय आहे, म्हणजे डेव्हलपमेंट विकास आणि यामध्ये का म्हणजे आपण कन्झर्वेशनला का बरं जास्त महत्व द्यायला हवं, किंवा मग जंगल काय महत्वाची बाबा, मग तुम्हाला आरएफच का व्हायचंय, मग याविषयी तुम्ही असं नाही म्हणू शकत सर मी वाचून घेतो याबद्दल. नाही, तुमचं मत हे फिक्सच असायला हवे. तुमचं एक युनिक मत तयार असायलाच हवं. त्याविषयी तुम्हाला असं बिलकुल असं कारण देता येणार नाही किंवा त्याला टाळता येणार नाही. म्हणून तुम्ही तुमचे ओपिनियन खूप चांगले बनवा, म्हणजे ते लिहून काढा. जसं की तुम्ही मेन्सची तयारीला खूप सारं रिटर्न केलं असेल किंवा लिहिण्याची तयारी केली असेल, तर छोटे छोटे नोट्स काढा की बाबा मला का व्हायचंय आरएफओ, मला का एसीएफ व्हायचंय, का मला वन विभागातच मला का यायचंय, किंवा वन विभाग का महत्वाचं, म्हणजे मी दुसऱ्या सर्व्हिस आता ते खूप मोस्टली विचारतात की तुम्हाला महसूल विभागात तुम्हाला का नाही जायचं, किंवा पोलीस विभागात, किंवा मग दुसऱ्या विभागात न जाता तुम्हाला या विभागातच का यायचं. मग याचा एक क्लिअर कट आन्सर तुम्हाला तुमच्याकडे तयार हवा. आणि हे असे क्वेश्चन ना तुमच्या डायरीमध्ये, जी इंटरव्ह्यूची डायरी असते ती एक स्पेसिफिक करा, एक वेगळी करा, एक सेपरेट डायरी तुमची इंटरव्ह्यू स्पेसिफिकली फॉरेस्ट इंटरव्ह्यू साठी पाहिजे. ठीक आहे, तुम्ही काही लोक राज्यसेवेचे इंटरव्ह्यू असतील तर ते प्रोफाईलसाठी होऊन जाईल त्याच्यामध्ये तयारी, पण स्पेसिफिकली फॉरेस्टमध्ये तर तुमची हे आलीच पाहिजे. आणि फॉरेस्ट इंटरव्ह्यूला हे खूप महत्वाचं आहे की तुमच्याकडे बेसिक नॉलेज काय, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नॅशनल पार्क किती आहे, स्पेसिफिकली नॅशनल पार्क तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे का कुठलं, पहिले सँच्युरीज किती आहे, टायगर रिझर्व किती आहे, किंवा कन्झर्वेशन रिझर्व किती आहे, नवीन डिक्लेअर झालेला एखादा वेटलँड तुमच्या एरियामध्ये आहे का. मग हे बेसिक क्वेश्चन. किंवा तुमचा आपला फॉरेस्ट कव्हर किती आहे, किंवा नवीन जे अहवाल येतोय म्हणजे दरवर्षी जेव्हा जेव्हा नवीन अहवाल येतो फॉरेस्टचा तेव्हा त्याप्रमाणे आपला फॉरेस्ट कव्हर किती आहे, तो वाढला की कमी झाला, तर तो का कमी झाला असेल तर, किंवा का वाढला, मग त्याचे वैशिष्ट्य काय आहे. मग हे करंटशी रिलेटेड क्वेश्चन ते जोडतात, वन आपल्या फॉरेस्ट शी जोडतात.
आणि बाकीचे अजून क्वेश्चन म्हणल्यावर नवीन टेक्नॉलॉजीज कुठले येत आहेत आपल्या डिपार्टमेंटमध्ये. मग फॉरेस्टमध्ये तुमचं म्हणजे फॉरेस्ट रिलेटेड जे रिमोट सेन्सिंग असेल किंवा GIS GPS असेल, तर याचा यूज खरंच होतोय का, प्रत्यक्षात होतोय का, की फक्त कागदोपत्री असतात अशा गोष्टी. नाही. मग तुम्ही हे तुमचं आन्सर तयारच असलं पाहिजे की या गोष्टी यूज होतात किंवा या होतो तर कसा होतो. आता काही लोक इंजिनियर असतील, मग त्यांना हे क्वेश्चन विचारणारच आहे, 100% विचारणार की बाबा तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर आहात किंवा हे तुम्ही हे इंजिनियर आहात, तुमच्या ज्ञानाचा उपयोग एक फॉरेस्ट ऑफिसर किंवा RFO किंवा ACF म्हणून कसा कराल. मग दुसरे असे क्वेश्चन येतात की सांगा RFO ची कामे सांगा, ACF ची कामे सांगा. आता 2 पदासाठी इंटरव्ह्यू होतोय हा. माझ्या वेळेस हा फक्त RFO साठीच होता. पण यावेळेस हा ACF आणि RFO अशा दोन्ही पदासाठी आहे, म्हणून महत्व खूप वाढलंय. म्हणून तुमच्याकडे या दोन्ही पदाची कामे व्यवस्थित माहित असायला हवी तुम्हाला. दोन्ही पदाच्या कामामधील फरक काय आहे, ACF ची काय रोल असतो आणि RFO चा काय रोल असतो. RFO हा फील्ड ऑफिसर असतो आणि ACF हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रोल असतो त्याचा. सो हे आपल्या खूप क्लिअर कट पाहिजे आपल्याला. RFO ही युनिफॉर्म सर्व्हिस असते आणि ACF युनिफॉर्म सर्व्हिस नसते. मग तुम्हाला RFOच का व्हायचंय किंवा तुम्हाला ACFच का व्हायचंय हे पण तुम्हाला माहित हवं. मग दुसऱ्या गोष्टी अशा येतात की मोस्टली आयोग हा स्कीम्स आपलं गव्हर्नमेंट आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, ते वन विभागाबद्दल खूप साऱ्या स्कीम्स जाहीर करत असतो. म्हणजे बऱ्याच योजना वन विभागाशी संबंधित असतात. सो त्या योजना पण तुम्हाला माहित हव्या. नवीन योजना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना किंवा अटल घन वन योजना किंवा जलयुक्त शिवारसारखी योजना, ही आपल्याला वाटतं की फक्त ही म्हणजे असं नाही, आपल्याला वाटत असेल की वन विभागाशी संबंधित नसेल किंवा असेल, पण ही योजना पण आपल्या वन विभागाशी संबंधित आहे. सो अशी लिस्ट करा त्या योजनांची. आणि खूप नसेल तर 5-6 योजना अशा आहेत की त्या आपल्या वन विभागाशी संबंधित आहेत. मग त्या योजना माहित हवी, त्यामध्ये तरतुदी काय आहे, त्याच्यानुसार आपल्याला कसं काम करायचंय किंवा कसं इम्प्लिमेंटेशन होतीये आणि त्याची आता सद्यस्थिती काय आहे याविषयी पण आपल्याला माहित हवं. अजून एक गोष्ट म्हणजे पॉलिसी आणि ऍक्ट, यावर पण आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच तुम्हाला क्वेश्चन दिसतील. ओल्ड स्क्रिप्ट मध्ये बराच उल्लेख आहे ऍक्ट बद्दल आणि पॉलिसी बद्दल. तर याच्यामध्ये घाबरायची काहीच गोष्ट नाहीये. म्हणजे जर पॉलिसीचं बघितलं तर असं ओव्हरव्ह्यू आपल्याला माहित हवं पॉलिसीचा. कधीपासून आहे, कधीची पॉलिसी आहे, आतापर्यंत किती पॉलिसी झाल्या, मोस्ट रिसेंट पॉलिसी कुठली आहे आणि कुठल्या पॉलिसीनुसार काय काय, एक छोटं म्हणजे ओव्हरव्ह्यू काहीतरी माहित हवं त्या पॉलिसीबद्दल. जसं की आता कधीपासून पॉलिसी आहे तर 1864 पासून असेल. त्यानंतर मग कसं बदल होत गेला त्या पॉलिसीमध्ये. आता 1864 म्हणल्यावर आपल्याला तेव्हा स्वातंत्र्य नाही भेटलं होतं. मग त्यावेळेस काय होतं, इंग्रजांचा कल हा कशामध्ये होता, वनामधून जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न म्हणजे रेव्हेन्यू कसं मिळवता येईल त्यावर त्यांचा फोकस होता. सो ते आपल्याला फक्त उर्वरित सांगितलं म्हणजे 1864 मध्ये असं असं होतं, 94 मध्ये असं असं होतं, 1952 आपल्याला आफ्टर इंडिपेंडन्स या पॉलिसीमध्ये असं असं होतं आणि 1988 मोस्ट रिसेंट पॉलिसी 88 ची आहे सर. आणि याच्यामध्ये मग ते अजून एक क्वेश्चन येतात, म्हणजे त्यांना असं विचारूच वाटतो की बाबा वर्गीकरण, फॉरेस्टचे जे वर्गीकरण आहे त्या या पॉलिसीनुसार कसे कसे आहे, किती वर्गामध्ये आहे, हे पण क्वेश्चन येऊन जातात. ह्याचं फक्त एक छोटं एक अर्ध्या पेजवर तर तुमचं हे पॉलिसीचं होऊन जाईल आणि फक्त वाचून म्हणजे डोळ्या घालून तरी पण जाऊन देणे खूप महत्वाचे आहे यासाठी. मग ते कधी पण काही पण विचारू शकतात कारण पॉलिसी महत्वाची असते आहे. आणि दुसरी गोष्ट ऍक्ट खूप महत्वाचे असतात. असं नाही की हे खूप मोठं आहे म्हणजे याशिवाय प्रत्येक ऍक्ट विषयी सगळं काही सगळी कलम ते सगळं माहित असतं असं काही खूप गरजेचं काहीच गरजेचं नाही मला असं वाटतं. फक्त माहित असायला हवं की किती ऍक्ट आहे, कोणते कोणते ऍक्ट आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चा, भारतीय वन अधिनियम 1927 चा, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट ते वन अधिनियम 1980 चा. असे मोठे मोठे कायदे का आले किंवा त्याची बॅकग्राऊंड काय आहे किंवा त्याचा उद्देश काय आहे, त्यामध्ये महत्वाची कलमे असेल किंवा मग हा समजा आता फॉर एक्झाम्पल भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चा, तर त्याचा उद्देश काय आहे, पोचिंग किंवा हंटिंग असेल ती आपल्याला रोखायची, ट्रेडिंग असेल वन्य प्राण्याचे जे पार्ट्स असतात त्याची ट्रेडिंग आपल्याला रोखायची. यासाठी हा कायदा महत्वाचा आहे. याच्यामध्ये नवीन बदल झाले का, कुठली दुरुस्ती झाली का, ही आपल्याला माहिती हवी. मग जर आपण एका पेजवर 3 असे सेक्शन करून पण 3-4 सेक्शन करून पण या कायद्यामध्ये फरक किंवा एखाद्या छोट्या छोट्या गोष्टी नमूद करायच्या. मग छोट्या नोट्स काढायच्या की बाबा या कायद्यामध्ये असं असं झालंय, हे कायदा कधीचा होता, इम्प्लिमेंट कधी झाला, विचारू शकतात कधी पण.
आणि ओव्हरव्ह्यू काय आहे, आता कोणते बदल झाले, करंटमध्ये काय सुरू आहे, करंटला पण या कायद्याने सोडून द्यायचं. मग असे एका पेजमध्ये हे ऍक्ट होऊन जातं. असं काही खूप जास्त किचकट अशा गोष्टी नाही. सो इझिली होऊन जातात. मग महाराष्ट्राचा वृक्षतोड अधिनियम असतो 1964, त्याविषयी पण फक्त माहिती हवी की बाबा वृक्षतोड अधिनियम आहे आपला. मग अशा गोष्टी. बाकी दुसरं अजून फॉरेस्ट रिलेटेड अजून बरेच क्वेश्चन विचारतात आयोग. जसे की खूप कॉमन प्रश्न असतो की फॉरेस्टची डेफिनेशन काय आहे. हे म्हणजे फॅक्च्युअल गोष्टी आहे, पण आपल्याला माहित हवं फॉरेस्टची डेफिनेशन काय आहे. सो एनी लँड डिक्लेअर्ड बाय any land declared as a forest is called a forest. This is just short and sweet definition. Any land which is declared as a forest by government, this is called forest. ते मग ते खूप किचकट होऊन जातं की हे डेफिनेशन कशामध्ये आहे, मग कोणत्या कायद्यामध्ये आहे. फॉरेस्टची डेफिनेशन कुठेच नाहीये. पण फॉरेस्टची डेफिनेशन ते नेहमी विचारतात की फॉरेस्ट व्हॉट इज, सांगा मग फॉरेस्टची व्याख्या काय, फॉरेस्टमध्ये येत आहे ना, मग फॉरेस्टची डेफिनेशन काय. मग हे आपल्याला माहित पाहिजे, अशा बेसिक गोष्टी माहित असेल. हे कुठे पण भेटून जातात, म्हणजे गंधर्व असो किंवा मग बाकीचे बुक्स असो. एवढं काही हे करायची गरज नाही, पण ठीक आहे, ओव्हरव्ह्यू तुम्हाला माहित आहे आणि तुम्ही आता मेल्स येऊन आले आहात म्हणून तुम्हाला बऱ्याच गोष्टी फॉरेस्ट विषयी माहित असणारच. यात काही बात नाही. बाकी फॉरेस्टचे प्रकार असो, चॅम्पियन अँड सेटचं वर्गीकरण, हे पण तुम्ही मेन्सला केलेले आहे. मणिकंदन सरांच्या बुक्स मधून पण हे आहे बऱ्यापैकी. मग अजून हा सगळ्यात महत्वाचं ना, झाडाविषयी ते विचारतात. कारण आपण फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे झाडाविषयी कसं की तुमच्या भागामध्ये तुम्ही जिथे राहता त्या भागामध्ये कुठली झाडं डॉमिनेट आहेत. मग फक्त झाडच नाही विचारत, तर त्याचं सायंटिफिक नेम पण ते विचारतात. मग ते तुम्हाला ऍटलीस्ट 5-10 तर झाडाचं सायंटिफिक नेम तुम्हाला माहित हवं. मी बघितलंय माझ्या वेळेस की काही म्हणजे खूप जणांना सायंटिफिक नेम पाठ नसतं, असं काही नाही. पण हे खूप म्हणजे असं माहितच असायला हवं असं काही नाहीये. पण मला वाटतं की तुम्हाला माहित हवं. तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर साठी, म्हणजे फॉरेस्ट ऑफिसर होण्यासाठी जर इंटरव्ह्यू देत असाल तर बेसिक ऍटलीस्ट 5 झाडांचं, 5 प्राण्यांचं सायंटिफिक नेम तुम्ही पाठ करू शकता. आपण एवढी मोठी एक्झाम देऊन आलो तर हे सायंटिफिक नेम पाठ असणं गरजेचं आहे, कारण हे वर्गीकरणासाठी इझी असतं म्हणून सायंटिफिक नेम महत्वाचे असतात. सो तुमच्या भागातले झाड आणि त्यांचे सायंटिफिक नेम तुम्हाला माहित असं हवं. आणि प्राणी पण तुमच्या इथे आढळणारे प्राणी आणि त्यांचे सायंटिफिक नेम तुम्हाला माहित हवं. आणि काही मेडिसिनल प्लांट्स असतील त्यांचं पण ते पण तुम्हाला माहित हवं की बाबा हे आमच्याकडे आढळते, असं असं आहे. मग बाकी बऱ्याच गोष्टी आहे अजून पण बोलण्यासारख्या. मला वाटतं आपण क्वेश्चन वाईज जाऊया आता. बेसिक मी जेवढं माहित होतं, म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं मी सांगितलेलं आहे. बाकी तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते सांगा. आपण एक एक करून घेऊया. तयारी केली होती बरीच, म्हणजे बेसिक केली होती की म्हणजे सिंगिंग कशी छान झाली होती तयारी. हा ते पण आहे की इंटरव्ह्यू पॅनल मेंबर जे असतात त्यांच्याविषयी पूर्वग्रह न बाळगता. ओके, तो क्वेश्चन आहे. ओके क्वेश्चन येत आहेत आपल्याला. प्रोफाईल बद्दल सांगा. ओके प्रोफाईल बद्दल सांगा असं म्हणतायत. ठीक आहे. सो आपण प्रोफाईल बद्दल बोलूया. प्रोफाईलवर मोस्टली क्वेश्चन काय येतात आपण जिथून आलो तिथून. ते आधी सगळ्यात आधी मला असं वाटतं एक क्वेश्चन खूप कॉमन विचारला गेला होता माझ्या वेळेस. काय की फोटो दाखवत होते, ते प्रोफाईल दाखवत होते आपले, म्हणजे आपल्या एक आयोगाच्या वेबसाईट वरून घेतलेलं प्रोफाईल आपली. तर ते दाखवायचे आपल्या समोर आणि म्हणायचे की मॅडम किंवा सर हे तुमचाच फोटो आहे का, असं ते दाखवायचे. आणि मग जर आपण म्हणजे थोडंफार साम्य नाही दिसत असेल ते म्हणायचे की तुमच्यात आणि ह्या फोटोमध्ये खूप फरक आहे, तुम्ही अपडेट नाही करून घेतलाय का, असं ते म्हणायचे, म्हणजे गमतीने म्हणायचे. पण त्याच्याविषयी ते असं का करायचे की, म्हणजे ते राज्यसभेला पण केले. पण मला असं वाटतं की मग त्याच्यानुसार त्यांनी काय प्रश्न विचारले की फॉरेस्टमध्ये विजन लागते ना, म्हणजे विजन चांगली पाहिजे आपली, कारण जंगलात आपल्याला गस्त करावं लागते रात्री बेरात्री. सो त्यांना जर स्पेक्ट असेल आपल्याला तर ते लगेच विचारायचे की तुमचा हा स्पेक्ट किती नंबरचा आहे, किंवा नंबर वाढलेला तर नाही ना, किंवा कमी झालेला तर नाही ना.
किंवा मग तुम्हाला या फोटोमध्ये तर स्पेक्ट आहे, मग तुम्हाला रिअल मध्ये तर स्पेक्ट नाही घालून आलात, मग असं का? मग हे प्रोफाईल वर असे म्हणजे प्रोफाईल वर असं हा पहिला क्वेश्चन त्यांचा असतो प्रत्यक्ष की हा. आणि जर प्रोफाईल वर फोटो अपडेट नाही केला असेल, आपला जर जुना फोटो असेल, तर मग ते क्वेश्चन विचारतातच. कारण बऱ्यापैकी म्हणजे त्यांना फरक आढळून येतो की वेट कमी झालाय किंवा फेसमध्ये चेंजेस आहे. मग हे सगळं ते लगेच ओळखून घेतात, म्हणून त्या प्रोफाईलवर पोस्ट हा फोटोवर असतो. सेकंड अगोदरचा एक क्वेश्चन होता तर त्याच्या अगोदर मॅम, ओके ओके, काय जो होता? फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जर विचारलं आपल्याला की आरोप पदावरती यायचंय तुम्हाला, तर त्याचं आन्सर काय असावं, असा एक क्वेश्चन होता की फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्येच तुम्हाला काय यायचंय, तो एक क्वेश्चन होता. हा, ओके. आता तुम्ही जे आहेत ना ते अनम्यूट करून क्वेश्चन विचारू शकता. स्वतः अनम्यूट करत इथून तो ऑप्शन ऑन केलेला आहे, तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. बोला. ओके, त्याच क्वेश्चनवर बोलू ना? हो, येस येस. ओके. सो याच्यावर ना मला वाटतं खूप प्रॅक्टिकल आन्सर द्यायचंय. असं नाही की बाबा आम्हाला वनाची सेवा करायची आहे किंवा खूप मोठं काम करायचंय, वन विभागात येऊन आम्हाला खूप बदल घडवायचे. म्हणजे असं क्वेश्चन नाही, आपल्याला असे आन्सर देऊन ना ते लगेच ओळखून घेतात की आपण खूप सारं असं बनावटी आन्सर म्हणजे बनावटी आन्सर करून आलोय, आणि त्यांना ते लगेच ओळखतात आपल्याला की बाबा वनाची सेवा करायची आहे, वनक्षेत्र वाढवायचंय, असे पण आन्सर काही देतात, काही एस्पिरंट देतात. पण ठीक आहे. पण मला वाटतं खूप प्रॅक्टिकल आन्सर द्यायचंय आपल्याला की बाबा नोकरीची गरज आहे सध्या, ती आली होती बाबा, आणि राज्यसेवेमधून पण मी तयारी करतोय किंवा करतीये. पण जस्ट म्हणजे एक नोकरी, पोटा पाण्याची सोय म्हणून एक नोकरी मी अशी बघतीये. मला काय जास्त या विभागाविषयी माहित नाहीये, पण मी या या विभागात किंवा या सर्व्हिसमध्ये आल्यावर नक्कीच माझा 100% देईल. पण सध्या तरी मला जॉबसाठी एक एक चांगला जॉब, एक गॅजेटेड ऑफिसर म्हणून एक जॉब आहे. मग तेच मी बघतीये, आणि एक जबाबदारी, पॉवर विथ रिस्पॉन्सिबिलिटी, आणि एक म्हणतोय ना आपण की एक फील्ड ऑफिसर काय असतो, म्हणून मला यायचंय असं तुम्ही सांगू शकता. प्रॅक्टिकल आन्सर द्यायचंय आपल्याला, काही बनावटी आन्सर नको की मला वनक्षेत्र वाढवायचंय, मला खूप आयडियलिस्टिक आन्सर नकोय त्यांना. तर तुम्ही जे प्रॅक्टिकल आन्सर असेल किंवा किंवा जे तुम्हाला रिअली वाटत असेल आतून की बाबा मला एक गरज आहे जॉबची, म्हणून मी अपिअर झालोय, मी इंटरव्ह्यूला अपिअर झालोय आणि इथपर्यंत आलोय, आणि मला वन विभागात जायचंय, म्हणून सोपं सोपं आन्सर देऊन तुम्ही खूप चांगले मार्क्स आणू शकता. सो याचे आन्सर हेच राहील. हो, येतोय सर, येतोय. हा, ओके. ते एक क्वेश्चन विचारलेला होता सर स्पेक्टेकलचा. हा, स्पेक बद्दल. ओके ओके. हा. सर स्पेक बद्दल म्हणजे मला स्पेक नसल्यामुळे हम्म. मला पण त्याविषयी जास्त माहित नाहीये. पण आमच्यापैकी बरेच जण होतं स्पेक, पण मग त्यांना असं विचारलं म्हणजे पुढे प्रॉब्लेम येतो कुठे, तर आपली जेव्हा फिजिकल टेस्ट असते, म्हणजे आपली जेव्हा मेडिकल टेस्ट होते ना, तेव्हा प्रॉब्लेम येतो. आणि त्याच्या अगोदर जर आपण सगळं क्लिअर करून घेतलं तर ठीक आहे. काहीतरी क्रायटेरिया आहे सर त्याचा, म्हणजे ते तुम्ही नोटिफिकेशन जी येते ना एमपीएससीची, त्या नोटिफिकेशन मध्ये आहे सर, ते नमूद आहे. ओके, मी मग ते त्याविषयी टाकून देतो बघून ग्रुपला, शेअर करतो त्याच्यावरती. हा हा, ग्रुपवर टाकून द्या सर सगळं. माझ्याकडे पण असेल तर मी ते टाकून देईल सर, क्रायटेरिया. हो हो, ते नोटिफिकेशन मध्ये असेल, येस. मी ते क्रायटेरिया हा, फिजिकलचं टाकून देतो. सध्या तरी नेक्स्ट तुम्ही क्वेश्चन थोडंसं. इंटरव्ह्यूवर फोकस करा. हा. मॅडम, थोडंसं आरएफओ पदाच्या कार्याबद्दल सांगाल का? म्हणजे विद्यार्थ्यांना पण कळून जाईल की हो आरएफओ हो पदाची कार्य. हो, हा. सांगतो. येस. सो आरएफओच्या कार्याबद्दल सांगूया आपण. आरएफओ हा फील्ड ऑफिसर असतो, म्हणजे त्याला बॅकबोन ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट असं पण म्हणतात. म्हणजे आपण 2-4 कामं महत्वाची सांगून द्यायची. प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन, म्हणजे संरक्षण आणि संवर्धन, हे काम तर तो प्रायोरिटीने करतो. म्हणजे जंगलाचे संरक्षण करणे, जंगलाला वाचवणे, हे तर म्हणजे मोस्ट महत्वाचं काम आहे. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं तो दुवा असतो. दुवा कसं, तर वरिष्ठ जे अधिकारी असतात, डीएफओ पासून, एसीएफ पासून वरचे अधिकारी, आपल्या हॉप पर्यंत, हेड ऑफ फॉरेस्ट पोस्ट पर्यंत, आणि खालचे जे अधिकारी असतात त्याच्या खालचे वनपाल पासून ते वनमजूर पर्यंत. मग हे दोघांना जोडण्याचं काम हा आरएफओ करत असतो, म्हणजे तो दुवा असतो दोघांचा. तिसरं महत्वाचं काम
स्टाफ मॅनेजमेंट, त्याचं स्टाफ मॅनेजमेंट करण्याचं काम, त्याच्या अंडर जे कर्मचारी असतात, अधिकारी असतात, त्यांना म्हणजे त्यांच्या थ्रू कसं कामात इम्प्लिमेंटेशन करायची तो काम करत असतो तो. वनगुन्हे हाताळणे असो किंवा मग बरेच कामं तो करत असतो. प्लांटेशन अधिकारी तो असतो. ट्री ऑफिसर म्हणून पण तो काम करतो. म्हणजे झाडं तोडण्याची परवानगी त्याचीच लागते, त्याचीच असते. सो ट्री ऑफिसर आणि प्लांटेशन ऑफिसर हे लागवड अधिकारी म्हणून तो काम करतो. बाकी बरीच कामं म्हणजे एसीएफ आणि आरएफओ अशी दोघांची कामाची एक लिस्ट पण माझ्याकडे आहे. मी ती सरांना देऊन देईल. सर ते ग्रुपवर शेअर करतील. चालेल. एसीएफची पण मॅम कामे सांगायची नाही. येस. नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे. सध्या महसूल हा डिपार्टमेंटमध्ये मॅम काम करतात आहे तलाठी पदावर, हा तर ते मेन्शन करायला ओके. पाहिजे का, किंवा जर तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये असाल तर ते मेन्शन केलं पाहिजे हा का? तो एक येस क्वेश्चन सर, आहे. येस सर, येस सर. मला म्हणजे पर्सनली वाटते की ते मेन्शन करायलाच हवं. कारण आपली ती उपलब्धी असते कुठे का ना, म्हणजे कुठल्या का डिपार्टमेंटमध्ये ना, आपली ती आपण प्राप्त केलेली एक महत्वाचं पद असतो आणि ते आपण दाखवायला सांगायलाच हवं की मी या डिपार्टमेंट मधून आलीये, मी तिथे आधी काम करत होते सर, आणि मी ते काम करता करता या परीक्षेची तयारी केली आणि मी इथपर्यंत पोहोचली आहे. मग पुढच्या क्वेश्चनसाठी प्रिपेअर राहायचं की बाबा तुम्ही कधीपासून होता, मग तुम्हाला काय अनुभव आले, मग ते सोडून तुम्ही या वन विभागातच काय येऊ इच्छिता, मग ही सर्व्हिस कशी आहे, ती सर्व्हिस कशी होती. मग हे क्वेश्चनसाठी 2-4 क्वेश्चनसाठी प्रिपेअर राहायचं, पण ते सांगूनच द्यायचं की बाबा ती एक आपली उपलब्धी असते, आपण ते संघर्ष करून इथपर्यंत आलेलो असतो. सो इट्स बेटर टू से दिस दॅट आय वॉज इन दॅट डिपार्टमेंट, आय वॉज इन दोज डिपार्टमेंट. इट्स ऑल लाईक दॅट. आणि नेक्स्ट असं आहे की मॅम, जर ज्यांचा जास्त काळाचा गॅप पिरियड असेल, जसं की 3 वर्षाचा, हा 4 वर्षांचा, काही लोकांचा 5 वर्ष किंवा ओके. त्याहीपेक्षा जास्त असेल, तर अशा लोकांनी जर आता इंटरव्ह्यू नसेल दिलेला किंवा कोणत्या पदावर नसतील ते इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा, हा त्यांनी भरपूर मेल दिलेले हा आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत, किंवा जर त्यांचा गॅप हा असेल तर त्या गॅप बद्दल काय सांगितलं गेलं पाहिजे? सर त्या गॅप बद्दल ते विचारतात, म्हणजे पॅनल मेंबर विचारतात की बाबा तुम्ही मग एवढे वर्ष काय केली, मग एवढे वर्ष कोणत्या कोणत्या एक्झाम तुम्ही दिल्या, मग तुमचं नाही झालं का, ते असे पण क्वेश्चन विचारतात सर. म्हणजे आपल्याला एकदम भांड्यात कसं पाडायचं, म्हणजे आपल्याला खूप कन्फ्युज कसं करायचं हे पण पॅनल मेंबर करतात सर. मग तिथे बिलकुल न घाबरता, बिलकुल पॅनिक न होता शांतपणे आन्सर द्यायचं, एक दीर्घ श्वास असं घ्यायचा, आणि काय चुकीचं नाही यात, हे खूप कॉमन आहे सर. म्हणजे याला बिलकुल मोठं बनवायचं नाही की बाबा मी असं आहे, मी एवढी वर्ष केली, माझं झालं नाही, मग सर विचारतायत आता मला, मग हे तर चुकीचं आहे, किंवा म्हणजे स्वतःला खूप कमीपणा आणि कॉम्प्लेक्स आणायची काहीच गोष्ट नाही याच्यामध्ये. ही खूप कॉमन गोष्ट आहे, ह्याला ऍक्सेप्ट करायचं सर्वात आधी, आणि एक सरळ सरळ म्हणायचं की सर मी प्रिपरेशनच करत होतो या काळामध्ये, आणि माझं नाही झालं ते तर सर वेगळी गोष्ट आहे, पण मी प्रयत्न करत राहिलो. या वर्षामध्ये मी बऱ्याच परीक्षा दिल्या, मला अनुभव पण चांगला आला सर यामधून, आणि मी खूप काही शिकलो सर, आणि ते करून मी इथपर्यंत पोहोचलोय. आणि त्या महत्वाच्या वर्षामध्ये सर मी फॅमिलीला पण हेल्प केली, किंवा मी प्रायव्हेट जॉब पण केला सर. मग हे करता करता मी फॅमिलीला सपोर्ट पण केला आणि माझा अभ्यास पण सुरू राहू दिला सर, आणि मी इथपर्यंत पोहोचलोय सर. जे प्रामाणिक गोष्ट आहे ती सांगून द्यायची, ते त्यांना लगेच पटतं आणि ते चांगले मार्क्स पण देऊन टाकतात, असं काही नाही. अजून कोणाचे काही क्वेश्चन असतील तर टाका चॅट बॉक्समध्ये, कारण की आपल्याकडे टाइम आहे अजून थोडासा, तोपर्यंत आपण क्वेश्चन घेऊ शकतो त्यांचे काही क्वेश्चन्स असतील ते, किंवा तुम्ही अनम्यूट करून स्वतःला तिथून विचारू पण शकताय. जो अनम्यूटचा ऑप्शन आहे तो अनम्यूट करा, तो काढलेला आहे, आणि तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन विचारू शकता. एकदम फ्रीली विचारू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. मॅडम सर्व क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत आतापर्यंत, अजूनही देतील, वेळ पण आहे आपल्याकडे. येस येस, विचारा. तुम्ही क्वेश्चन पण विचार सरांकडे टाकून देऊ शकता, मी त्याचा आन्सर देईलच. ओके, एक क्वेश्चन आले सर, साडीपेक्षा ड्रेस प्रिफर केला तर मार्क्स जास्त, असं काही नाहीये. असं काही नाहीये, साडी आणि ड्रेस असं बिलकुल नाही. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं, म्हणजे तुम्हाला साडी कम्फर्टेबल वाटते, कुणाला कुणाला साडी कम्फर्टेबल वाटते, मला पण वाटत होती म्हणून मी घालून गेले होते, आणि कॉन्फिडन्स पण चांगला, म्हणजे चांगलाच होता माझा. सो तुम्हाला ज्याने कॉन्फिडन्स येतो, ज्याने तुम्हाला छान वाटतं, म्हणजे तुम्हाला एक चांगली वाईब येते,
ते घालून जाऊ शकता. आणि कम्फर्ट खूप महत्वाचं आहे, कारण मी अशा खूप मुली पण बघितल्या की ज्यांनी साडी घालून आल्या आणि त्या खूप म्हणजे पल्लू अस्ताव्यस्त, म्हणजे असं त्यांचं ते पल्लू होतं ते नीट पदर नीट करण्यामध्येच खूप वेळ गेला त्यांचा, आणि त्यामुळे त्या खूप डिस्टर्ब पण झाल्या. सो स्वतःला डिस्टर्ब नाही करायचं. आपला इंटरव्ह्यू महत्वाचा आहे, आपलं दिसणं महत्वाचं नाहीये. दिसणं हे फक्त आपल्या कॉन्फिडन्ससाठी असतं. सो इट्स बेटर टू वेअर एनिथिंग विच इज कम्फर्टेबल. असं काही नाही की तुम्हाला हेच घालायचं तेच घालायचं. तुम्हाला जर ड्रेस आवडत असेल ड्रेस घाला, साडी आवडत असेल साडी घाला. आवडण्यापेक्षा कम्फर्ट महत्वाचं आहे, हे लक्षात असू द्या. सो कम्फर्टेबल इज शुड बी युअर फर्स्ट प्रायोरिटी. मॅडम नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे चॅट बॉक्स मध्ये. ह्युमन वाईल्ड लाईफ ओके. कॉन्फ्लिक्ट फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट याबद्दल थोडंसं सांगा. येस येस येस, हे मी सांगणारच होते, बरं झालं हे क्वेश्चन आलंय. सध्या आता आयोग पॅनल मेंबर हे खूप म्हणजे सगळ्यात जास्त क्वेश्चन याच्यावरच येणार आहे, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा इश्यू, महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा भारतामध्ये सगळ्यात मोठा इश्यू सध्या मानव वन्यजीव संघर्ष, मॅन वाईल्ड कॉन्फ्लिक्ट आहे. आणि याच्यावर म्हणजे किती काय केलं तरी हे थांबत नाहीये, आणि हे सध्या क्वेश्चन खूप मोठा आहे समोर, वन विभागासमोर. सो त्याच्याविषयी पॅनल मेंबर विचारतील की बाबा तुमच्या भागात आहे का क्वेश्चन हा. मग बिबट्याचा इश्यू सध्या आमच्या इथे पण आहे, सगळीकडेच आहे, महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल आहे. मग याच्यावर काय उपाययोजना आहे, किंवा हे का वाढतंय, मग हे सध्याच का वाढलंय, किंवा आधी का नव्हतं. मग असे क्वेश्चन टॅकल करण्यासाठी तुमच्याकडे तुम्ही ते आन्सर बनवू शकता. म्हणजे बनवू इन द सेन्स तुम्ही थोडं बेसिक वाचून पण ते तुम्ही प्रिपेअर करू शकता. वाचायचं कसं की सध्या आता प्रत्येक न्यूजपेपर मध्ये येतंय की इथे हल्ला झाला, किंवा इथे हे झालं, मग इथे वाघाने एवढ्या लोकांना हे केलं, किंवा वाघ किंवा बिबट्या असे दोन महत्वाचे क्वेश्चन आहेत, किंवा बाकीचे प्राणी पण असतील. मग मानव वन्यजीव संघर्ष म्हणल्यावर पर्टिक्युलर भागामध्ये नाही तर आता सगळीकडेच असला तरी तुमच्या भागामध्ये आहे का. मग तुमच्या भागामध्ये कुठल्या भागात आहे हा मानव वन्यजीव संघर्ष. मग ते करण्यासाठी वन विभाग काय करते, मग त्यांची उपाययोजना काय सुरू आहे सध्या, तुम्हाला माहिती आहे का याविषयी. मग तुमच्या आरएफओ, तुमच्या भागातल्या आरएफओ, तुमच्या जिल्ह्याचे आरएफओ हे काय करतायत त्याविषयी. मग नवीन कुठल्या टेक्नॉलॉजीज यूज करताय मानव वन्यजीव संघर्ष हे म्हणजे टॅकल करण्यासाठी. मग हे तुम्हाला बेसिक गोष्टी माहित हवे याविषयी. मग मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे कमी करण्यासाठी वर्ल्ड लेव्हलवर, जागतिक लेव्हलवर काय प्रयत्न सुरू आहे. म्हणजे वाईल्ड लाईफची संघटना असतात, WWI असो किंवा WWF असो. तर या संघटना या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत या काय करतायत मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी. मग जंगल का कमी होतंय, म्हणजे हे हे बेसिक क्वेश्चन तुम्हाला माहित हवं. आणि दुसरं काय म्हणलं सर, फॉरेस्ट फायर बद्दल होते का. हा, फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट जे आहे त्याच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. हा, ओके ओके. सो फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट बद्दल पण बेसिक माहिती आपल्याला माहित पाहिजे की वन वे का लागतात, वन वे लागण्याचं रिझन काय आहे. समजा आता माझ्या वेळेस मी जेव्हा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत होते त्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठा वनवा लागला होता. 1920 ची गोष्ट आहे ही, आणि माझा इंटरव्ह्यू 20 मध्येच होता आय थिंक. जेव्हा कोविड पिरियड होता त्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठा वनवा होता. तर मला त्यावेळेस त्यांनी क्वेश्चन विचारलं होतं वनव्याबद्दल, किंवा फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट बद्दल पण मला एक क्वेश्चन विचारलं होतं. ओपिनियन बेस्ड क्वेश्चन होता तो. आणि असं त्यांनी काय विचारलं की इथे म्हणजे आग लागलीये, खूप मोठा वनवा लागलाय, मग तिथे माणसं पण आहे आणि तिथे प्राणी पण आहे, मग तुम्ही कोणाला वाचवाल. म्हणजे हे डायरेक्ट ओपिनियन होता, हे तुम्हाला असे ऑप्शन नाही दिले होते, फक्त विचारलं होतं तुम्ही कोणाला वाचवाल. मग इथे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन पण ते विचारतात. तर फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट बद्दल ना तुम्हाला माहित पाहिजे की वन वे कोणत्या कोणत्या म्हणजे कोणत्या हंगामात लागतात. म्हणजे जनरली जे स्प्रिंग, जनरली तो जो पिरियड ऑफ जानेवारीच्या नंतर, फेब्रुवारी मार्च एप्रिलच्या नंतर, तर त्या काळामध्ये आपल्याला जे आहे ते आपले वन वे हे लागत असते. आपल्याला हे माहित पाहिजे. सो आपल्याला फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट बद्दल अजून गोष्टी माहित पाहिजे, जसं की फायर लाईन किती मीटरची असते, 20 मीटरची असते. मग फायर लाईन का क्रिएट करतं, कोण क्रिएट करतं. मग फॉरेस्ट फायर म्हणजे फायर मॅनेजमेंट करण्यासाठी अशा कुठल्या नवीन टेक्निक वापरले जात आहेत वन विभागामध्ये सध्या. ते ब्लोअर्स असतील ते त्याविषयी माहित हवं. मग तुम्ही इंजिनियर असाल ना तर तुम्हाला हे प्रश्न हमखास असतो की फॉरेस्ट फायर मध्ये म्हणजे फायर कंट्रोल मध्ये तुम्ही कोणत्या नवीन टेक्निक माहिती आहे का तुम्हाला, तुम्ही तर इंजिनियर आहात मग तुम्हाला हे माहित हवं. असे पण क्रॉस क्वेश्चन ते विचारतात. सो फॉरेस्ट फायर का लागतं, वनवा का लागतो, तो मग मानवी असतो म्हणजे मानवी असतो की तो आपोआप म्हणजे
आपोआप लागतो, असं पण क्वेश्चन ते विचारतात. कंपॅरिझन करतात की वन वे हे आपोआप लावले जातात, म्हणजे लावले जातात की ते आपोआप लागतात, आपोआप कसे लागतात, आणि म्हणजे लावले जातात तिथं कसे लावले जातात, मग हे कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे, किंवा मग कंट्रोल कसं का होत नाही, असे बेस्ट क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅम, डिग्री रिलेटेड क्वेश्चन कसे टॅकल करायचे त्याबद्दल विचारतात आहे. येस येस येस. सो डिग्री, ग्रॅज्युएशन खूप महत्वाचं आहे, मी सांगणारच होते प्रोफाईलमध्ये खूप महत्वाचं आहे हा. आणि तुमचं जिल्हा तालुका ठीक आहे, ते सगळं ठीक आहे, पण ग्रॅज्युएशनवर क्वेश्चन हमखास येतो. आणि तुम्ही जर इंजिनियर असाल तर तुम्ही प्रिपेअर व्हा, कारण इंजिनियर, आता मी तर नाही इंजिनियर, माझं बीएससी केमिस्ट्री असल्यामुळे मला ग्रॅज्युएशनवर जास्त खोलमध्ये डीपमध्ये क्वेश्चन नाही आलं. आणि पण जर तुम्ही इंजिनियर असाल तर तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजीज, हे जे येत आहेत नवीन टेक्नॉलॉजीज असो, किंवा तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये खूप काही विचारतात, ते डीप मध्ये विचारतात. सो ग्रॅज्युएशन तयारी करण्यासाठी तुम्ही खूप महत्वाचा फंडा एकच आहे की तुम्ही ग्रुप बनवा. तुमचं ग्रुप असायलाच हवा. तर तुम्ही 160 लोक आहात, तुमचे कॉमन जे ग्रॅज्युएशन आहे, जसं की माझा एक ग्रुप होता बीएससी केमिस्ट्री वाल्याचा, आम्ही खूप म्हणलं तर 8-10 लोक होतो त्यामध्ये. आणि आम्ही खूप चांगलं असं रोज डिस्कशन 10 मिनिटं का असेना, पण रोज आम्ही 10 मिनिटाचं डिस्कशन करायचो. त्यामध्ये आम्ही ठरवून घ्यायचो की एक एक हा म्हणणारे. आणि खूप महत्वाचा क्वेश्चन असतो की तुमच्या डिग्रीचा तुम्ही या विभागात आल्यावर काय उपयोग कराल, तुम्ही काय उपयोग आहे बाबा तुमच्या डिग्रीचा आमच्या विभागामध्ये, मग तुम्ही काय येत आमच्या विभागामध्ये. मग तुम्हाला हे क्लिअर कट माहित पाहिजे की तुमच्या डिग्री, खूप असं जोडून आन्सर नाही द्यायचं याचं, बाबा ठीक आहे सर, मी यामध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय माझं, आणि याचं जर कुठलाही बरोबर म्हणजे असं स्ट्रेट फॉरवर्ड संबंध नसला तरी मी अशा प्रकारे हेल्प करू शकतो माझ्या डिपार्टमेंटला, या नॉलेजचा मी चांगल्या प्रकारे वापर करू शकतो बाबा. असं म्हणजे डायरेक्ट संबंध येत नसला किंवा डायरेक्ट उपयोग येत नसला तरी इनडायरेक्टली तुम्ही सांगू शकता असं की सर, मी यामध्ये म्हणजे मी सिव्हिल इंजिनिअरिंग केले सर, आणि मला बऱ्यापैकी म्हणजे इस्टिमेट असो किंवा हे गोष्टी येऊ शकतात सर, मला याविषयी बेसिक नॉलेज असेल सर, असं उत्तर द्यायचं. आणि खूप महत्वाचं आहे की तुम्ही ग्रुप बनवा तुमच्या डिग्रीच्या, कॉमन डिग्रीवाल्यांचं छान टेलिग्राम ग्रुप बनवायचा, आणि व्हॉइस चॅटवर रोज 10 मिनिटं तुम्ही मस्त असं डिस्कशन करायचं. त्याने काय होईल, तुमचं कॉन्फिडन्स पण बिल्ड होईल, आणि तुम्हाला बिलकुल भीती वाटणार नाही की बाबा मला तर हे क्वेश्चन नाही येणार. आणि त्या ग्रुपवर तुम्ही सगळ्या आतापर्यंत स्क्रिप्ट टाकायच्या. स्क्रिप्ट कसल्या असणार की फक्त ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन असतात, आणि तेच तिथे डिस्कस केले जाणार त्या ग्रुपमध्ये. मग तुमची खूप चांगली तयारी होऊन जाईल, आणि तुम्हाला बिलकुल घाबरण्याची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन सर. नेक्स्ट क्वेश्चन, गडचिरोली मॅम, सध्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत त्या सांगा म्हणतात, पण मला वाटतं की आपण आता मागेच तुम्ही रेपो पदाची कार्य सांगितलेली नंदुरबार. हा येस, तेच काम. हा, अजून नेक्स्ट क्वेश्चन कुणाचे आहेत विचारू शकता तुम्ही. एक 10 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे आपल्याकडे, तुम्ही विचारू हो, शकता. लवकर करूया, हा मला गस्तीला पण जायचंय. हा, राज्यसेवेचा मेन्सचा रिझल्ट आलेला आहे. जनरली आधी आताच ग्रुपला मेसेज पडलेला आहे, त्यामुळे ओके आपलाही रिझल्ट लवकरच ओके येणार आहे. एकच आठवडा राहिलेला आहे, गुरुवारी करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आले, बुक्स सजेस्ट ओके करा. ओके ओके. तर हे काय म्हणतात, म्हणजे इंटरव्ह्यू साठी बुक्स म्हणतायत ना? हा, इंटरव्ह्यू साठी. मला काय वाटतंय सर, तुम्ही आता बऱ्यापैकी सगळ्यांनीच मेन्ससाठी चांगली चांगली स्टँडर्ड अशी बुक वाचली असणार. जसं ओके. की ते 2 व्हॉल्यूम होते सर, व्हॉल्यूम होते, आणि मणिकंदनचं एक बुक आहे, हा आणि कृषी संबंधी ऍग्रीचं हा, व्हॉल्यूम, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 अरुण कत्यान सरांचे 2 आहेत, ते होते. येस कात्यांचे बुक. हम्म, सर हम्म. मला काय वाटतं, तर आता इंटरव्ह्यू साठी ना, स्पेसिफिकली इंटरव्ह्यू साठी बघायचं झाल्यास तुम्ही जे मेन्सचे नोट्स पण असेल ना तुमचे, ते पण इनफ आहे. मणिकंदनचं बुक असेल ते पण, फक्त ते त्यात ओव्हरव्ह्यू जरी वाचलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी फॉरेस्टचं जे क्लासिफिकेशन असेल चॅम्पियन अँड सेटचं, किंवा मग फॉरेस्ट डेफिनेशन असेल, किंवा मोस्टली ऍक्ट असतील, भेटून जाईल तुम्हाला. तुम्हाला असं कुठलंही बुक्स खूप डीप मध्ये वाचण्याची गरज नाहीये तुम्हाला, बस ओव्हरव्ह्यू त्याचं वरवरचं जरी माहित असेल तरी तुम्ही इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे टॅकल करू शकता, आणि चांगले मार्क्स आणू शकता. सो जे तुम्ही मेन साठी केलंय तेच बुक कंटिन्यू करा, त्यासाठी असं स्पेसिफिक बुक गरजेचं नाहीये. आणि हा सर, एक उल्लेख करावा लागतो की तुमचं जिल्हा जो असेल त्याचं एक छोटं बुक येतंय सर प्रत्येक जिल्ह्याचं,
येस येस. प्रोफाईलसाठी ना तुमच्या जिल्ह्याचं एक छोटं एक समजा बीड जिल्हा मी होते तर एक छोटं एक खूप छोटं बुक आहे ते तुम्ही घेऊन टाका. प्रत्येक जिल्ह्याचं येते ते घेऊन टाका. अजून कुणाचे काही क्वेश्चन्स थांबायचं आता आपण? भरपूर वेळ झालेला आहे. मॅडमला आपण बाकीच्या गोष्टी आहेत. मॅडमने खूप वेळ दिलेला आहे हो आपल्याला. सर. अजून येस कुणाचे सर. काही क्वेश्चन असतील तर सांगा, नसेल तर आपण क्लोजअप करूयात. येस मला सर. वाटतं आता झाले असतील बऱ्यापैकी सर्वांचे क्वेश्चन्स. तर मॅडम हो. आपल्यासाठी एवढा वेळ दिला आपल्याला मॅडमने, त्यासाठी थँक्यू मॅडम आमच्या सर्वांकडून. थँक्यू. आणि थँक्यू ऑल अँड ऑल द फर्दर बेस्ट फॉर इंटरव्ह्यूज. फर्दर गायडन्ससाठी अजून तुमची गरज लागेलच. जर कुणाला 1-to-1 काही येस येस. इंटरॅक्शन करायचं असेल तर मी तुमचा नंबर जो आहे तो तुमच्या संमतीनं येस सर. शेअर येस. करू शकतो विद्यार्थ्यांना. जे एक येस सर. फॉरेस्ट येस. इंटरव्ह्यूसाठी मी एक कृषी प्रबोधिनीचा ग्रुप बनवतो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा हो डिटेल सर. ज्या आहेत त्या तुमच्याकडून येणाऱ्या आहेत त्या पण मी त्याच्यामध्ये येस शेअर येस. करतो. आणि माझ्यातर्फे पण ज्या काही गोष्टी आहेत जसं की ट्रान्स्क्रिप्ट असतील मागच्या किंवा आता ज्या काही येणाऱ्या गोष्टी आहेत किंवा येस सर. करंटच्या गोष्टी किंवा फॉरेस्ट रिलेटेड ऍक्ट असतील, क्लासिफिकेशन असेल, मणिकनंदन सरांच्या बुक्स मधल्या काही महत्वाच्या गोष्टी असतील किंवा अरुण कत्यान सरांच्या बुक मधल्या काही गोष्टी असतील त्या सर्व शेअर करतो. उद्या पण आपण एक सेशन अरेंज करणारच आहोत. त्याचा टाइम जो आहे तो मी लवकरच ग्रुपवरती शेअर करेल. त्याच्यामध्ये मॅडमच्याच बॅचचे 2 अधिकारी आहेत, ते घेणार आहेत आपल्याकडे सेशन. तर ते पण सर आणि मॅम दोन्ही पण इंटरव्ह्यू साठी छान गायडन्स करतील. आणि रविवारी आपण काय आहे आपल्याकडे मॉक इंटरव्ह्यू अरेंज करणार आहोत. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी आपल्या अकॅडमीचा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद मॅडम पुन्हा एकदा तुमचा थँक्यू मनापासून सो आभार. मच. थँक्यू सर. ओके. येस सर. थांबूयात आपण सर्व.